हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चरला आपण गॅस्ट्रुलेशन हा पॉईंट कंप्लीट केला. तर गॅस्ट्रुलेशन ही जी प्रोसेस आहे की ज्याला आपण पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस म्हणतो किंवा इव्हेंट म्हणतो, हा परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं. बऱ्याच जणांना हा कन्सेप्ट समजलेला आहे पण लिहिता येत नाही असा प्रॉब्लेम आहे. अशा वेळी मी तुम्हाला नोट्स काय करते, पाठवते. नोट्स वाचल्यानंतर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते तुम्ही विचारू शकता. तर पहा, गॅस्ट्रुलेशनचा स्टडी करत असताना आपल्याला अनेक प्रश्न इथं काय व्हायला पाहिजेत, आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजेत. नेमकं गॅस्ट्रुलेशन म्हणजे काय, या गॅस्ट्रुलेशनमध्ये आपण 3 जर्म लेअर तयार होतात असं सांगितलं. तर आता थोडंसं रिवाइज करायचं. जर्म लेअरमध्ये पहिल्यांदा आपण पाहिलं की एंडोडर्म तयार होतो. एंडोडर्म हा कुणापासून तयार होतो, हा पहिला प्रश्न. त्याच्यानंतर एंडोडर्म नेमका कुठं प्रेझेंट असतो. एंडोडर्म हा जो लेअर आहे तो यॉर्क सॅकला काय करत असतो, कव्हरिंग करत असतो. एंडोडर्म तयार झाल्यानंतर अम्निओटिक कॅव्हिटी तयार होते. अम्निओटिक कॅव्हिटी ही कोणत्या सेलपासून तयार होत असते, अम्निओटिक कॅव्हिटीचं नेमकं लोकेशन कुठं असतं. अम्निओटिक कॅव्हिटीला जो लेअर कव्हर करतो त्या लेअरचं नाव आहे एक्टोडर्म. म्हणजे एक्टोडर्म फॉर्मेशन हे कोणत्या सेलपासून होतं. 2 लेअर तयार झाल्यानंतर म्हणजे अम्निओटिक कॅव्हिटी, यॉर्क सॅक ह्या 2 कॅव्हिटी आणि लेअर 2 कोणते, एंडोडर्म आणि एक्टोडर्म तयार झाल्यानंतर मध्ये अम्निओटिक कॅव्हिटी आणि यॉर्क सॅक याच्यामध्ये जी स्पेस असते इथं प्रिमिटिव्ह स्ट्रिक तयार होते. आणि या प्रिमिटिव्ह स्ट्रिक्सपासून काय तयार होतं, मिझोडर्म तयार होतो. एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन तयार होतात की ज्याच्यामध्ये सगळ्यात बाहेरची जी बाउंड्री काढली होती ज्याला म्हटलं जातं कोरियन असं म्हटलं जातं. तर म्हणजे गॅस्ट्रुलेशनच्या या प्रोसेसमध्ये प्रिमिटिव्ह स्ट्रिक कधी तयार होणार, प्रिमिटिव्ह स्ट्रिकपासून काय तयार होणार, ह्या प्रोसेस म्हणजे आपण स्वतः आपल्या मनामध्ये काय करायचं आहे, प्रश्न विचारायचा आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा. ह्या सगळ्याची जेव्हा उत्तरं सापडतील तेव्हा आपल्याला गॅस्ट्रुलेशन प्रोसेस समजलेली आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला काय करता येऊ शकते, ती लिहिताही येऊ शकते. म्हणजे या प्रोसेसमध्ये आपण 2 कॅव्हिटी पाहिल्या. एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेनमध्ये अम्निओन, कोरियन, एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मिझोडर्म हे 3 जर्म लेअर कसे फॉर्म होतात हे पाहिलं. तर पहा, पूर्णपणे एम्ब्रियोची जी डेव्हलपमेंट आहे ही अम्निओटिक कॅव्हिटीमध्ये होते असं सांगितलं होतं. कारण अम्निओटिक कॅव्हिटीमध्ये जे काही फ्लूइड प्रेझेंट आहे ज्याला अम्निओटिक फ्लूइड असं म्हटलं जातं, हे अम्निओटिक फ्लूइड या बेबीला किंवा एम्ब्रिओला न्यूट्रिशन देण्याचं काम करत असतं. त्याच्याचबरोबर मॉइस्ट ठेवण्याचं काम सुद्धा हे फ्लूइड करत असतं. म्हणजे हा इथं पॉईंट क्लिअर झाला की जे ट्युब्युलर स्ट्रक्चर किंवा एम्ब्रिओ तयार झाला की जो अम्निओटिक कॅव्हिटीमध्ये काय होणार आहे, त्याची पुढची ग्रोथ होणार आहे. याच्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे तो आहे प्रेग्नन्सी आणि त्याच्यानंतर आहे प्लासेंटा. तर प्रेग्नन्सी म्हणजे काय, प्रेग्नन्सी आपण पाहिलं की फर्टिलायझेशन प्रोसेस ही फॉलोपियन ट्यूबमध्ये होते. फॉलोपियन ट्यूब नंतर तयार झालेलं जे काही स्ट्रक्चर आहे ज्याला आपण ब्लास्टुला म्हणतो की हे ब्लास्टुला हा युटेरसमध्ये येतो. युटेरसमध्ये आल्यानंतर हा जो ब्लास्टुला आहे तो युटेरसला अटॅच होतो. या प्रोसेसला इम्प्लांटेशन असं म्हटलं जातं. इम्प्लांटेशन झाल्यानंतर 3 जर्म लेअर तयार होतात आणि जर्म लेअर तयार झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट होतो ज्याला म्हटलं जातं ऑर्गॅनोजेनेसिस. ही जी प्रोसेस आहे आपल्या पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे ज्याला म्हटलं जातं फेट ऑफ जर्म लेअर असं म्हटलं जातं. फेट ऑफ जर्म लेअर याचा अर्थ असा होतो की गॅस्ट्रुलेशन प्रोसेसमध्ये ज्या काही 3 जर्म लेअर तयार झालेले आहेत ज्याच्यामध्ये एंडोडर्म, एक्टोडर्म आणि मिझोडर्म ह्या 3 जर्म लेअरचं काय काम आहे. तर लास्ट लेक्चरला आपण असंही सांगितलं होतं की प्रत्येक जर्म लेअर हा ऑर्गन फॉर्मेशनसाठी काय करत असतो, मदत करत असतो किंवा त्या जर्म लेअरचं कामच असतं की काय करणं, ऑर्गन तयार करणं. तर आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एखादा ऑब्जेक्टिव्ह किंवा 1 मार्काचा क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो की एंडोडर्म पासून कोणते ऑर्गन तयार होतात, मिझोडर्म पासून किंवा एक्टोडर्म पासून. एखादा ऑब्जेक्टिव्ह विचारला जातो किंवा याच्यावरती 1 मार्काचा क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतो. याच्यासाठी पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे. हा चार्ट तुमच्याकडे अवेलेबल असेल, PDF जर अवेलेबल असेल तर तुम्ही काय करायचं आहे, पाहायचं आहे आणि रोज याच्यामधलं काय करायचं आहे, पाठांतर करायचं आहे. म्हणजे सुरुवातीला एंडोडर्म करा, एक्टोडर्म करा आणि मिझोडर्म करा. आता या पॉईंटमध्ये शिकवण्यासारखं काही नाही की फेट ऑफ जर्म लेअरमध्ये. का, कारण आत्तापर्यंत आपण जे काही फिजिओलॉजीमध्ये जे काही स्ट्रक्चर पाहिलेले आहे, ऑर्गन पाहिलेले आहे, टिश्यू पाहिलेलं आहे, या टिश्यूची किंवा ऑर्गनची नावं या फेट ऑफ जर्म लेअरमध्ये दिलेली आहेत. त्यामुळे याच्यामध्ये एंडोडर्म पासून डायजेस्टिव्ह सिस्टीमचे पार्ट आहेत, मिझोडर्म पासून सर्क्युलेटरी सिस्टीमचे पार्ट आहेत, एक्टोडर्ममध्ये नर्वस सिस्टीमचे पार्ट आहेत. म्हणजे असं एक काय करावं लागणार आहे, रोज एकाचं जर्म लेअरचं पाठांतर करावं लागणार, एवढाच हा विषय आहे. पण याच्यावरती 100% क्वेश्चन हा एक्झामसाठी काय केला जातो, विचारला जातो. त्यामुळे 1 मार्काच्या तयारीसाठी आपल्याला इतके म्हणजे कष्ट हे करावेच लागणार आहेत. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे आपला प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी म्हणजे काय, प्रेग्नन्सी हा सुद्धा फर्टिलायझेशन नंतर येणारा काय आहे, इव्हेंट आहे. तर प्रेग्नन्सी म्हणजे कॅरिंग 1 or more एम्ब्रियो इन द युटेरस.
म्हणजे एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ जेव्हा युटेरस कॅरी करतो तेव्हा त्याला म्हटलं जातं प्रेग्नन्सी, किंवा यालाच वेगळ्या भाषेमध्ये म्हटलं जातं जेस्टेशन पिरियड किंवा जेस्टेशन असंही म्हटलं जातं. तर सुरुवातीला प्रेग्नन्सी म्हणजे गॅस्ट्रुलेशन झाल्यानंतर पुढचा इव्हेंट प्रेग्नन्सी, आणि या प्रेग्नन्सीचा ड्युरेशन हा आपल्याला एक्झाम पॉईंटसाठी विचारला जातो. तर पहा, फर्टिलायझेशन झाल्यानंतर पार्च्युरेशन पर्यंतचा जो काही पिरियड आहे ज्याला म्हटलं जातं प्रेग्नन्सी पिरियड, आणि हा जो ड्युरेशन असतो हा 266 डेज असतो. आफ्टर फर्टिलायझेशन टू पार्च्युरेशन म्हणजे फर्टिलायझेशन आणि पार्च्युरेशन याच्यामधला जो पिरियड आहे हा 266 डेज असतो. हा झाला प्रेग्नन्सी पिरियड. किंवा याच्यामध्ये 280 डेज असतं. 280 डेज कुठंपर्यंत? पार्च्युरेशन पर्यंत. आणि स्टार्टिंग कुठं करणार? लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल. म्हणजे जेव्हा लास्ट मेन्स्ट्रुअल सायकलची जी डेट आहे तेव्हापासून पार्च्युरेशन पर्यंतचा जो काही पिरियड आहे हा 280 डेज असतो, आणि याला म्हटलं जातं प्रेग्नन्सी पिरियड. म्हणजे याच्यामध्ये दोन काउंटिंग आपल्याला विचारले जातात, की पहिलं काउंटिंग आहे फर्टिलायझेशन आणि पार्च्युरेशन याच्यामधला पिरियड, आणि दुसरं आहे जी मेन्स्ट्रुअल सायकल, लास्ट मेन्स्ट्रुअल सायकलची डेट, आणि त्याच्यानंतर पार्च्युरेशन. पार्च्युरेशन याचा अर्थ होतो डिलिव्हरी. म्हणजे या दोन्ही ड्युरेशनबद्दल आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो. कन्फ्युजन व्हायचं किंवा कन्फ्युजन करायचं नाही. याच्यामध्ये दोन्ही ऑप्शन दिले जातात तुम्हाला. पहिला ऑप्शन 266 असेल, 280 असेल, आणि अप्रॉक्सिमेटली याच्या जवळ असणारे काय दिले जातात? टाइम पिरियड दिला जातो. त्यामुळे कन्फ्युजन करायचं नाही. पहिलं जे आहे ते फर्टिलायझेशन अप टू पार्च्युरेशन पर्यंत आहे. लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल आणि पार्च्युरेशन इथेपर्यंत हा सेकंड ड्युरेशन आहे. म्हणजे 266 डेज किंवा 280 डेज म्हणजे अप्रॉक्सिमेटली 9 मंथ हा प्रेग्नन्सी पिरियड असतो किंवा जेस्टेशन पिरियड असतो. तर आपल्याला हे अभ्यासाच्या दृष्टीनं सोयीचं व्हावं किंवा लक्षात ठेवावं याच्यासाठी काय केलेलं आहे, हा जो 9 मंथचा जो ड्युरेशन आहे ह्या 3 स्लॉटमध्ये किंवा 3 फेजेसमध्ये डिवाइड केलेला आहे. याच्यामध्ये 3 मंथचा ड्युरेशन एकत्र केलेला आहे, म्हणून याला म्हटलं जातं ट्रायमेस्टर असं म्हटलं जातं. म्हणजे जेस्टेशन पिरियड किंवा प्रेग्नन्सी पिरियड याचे 3 ट्रायमेस्टर आहेत की ज्याच्यामध्ये 3 किंवा 3 मंथचा काय आहे ड्युरेशन आहे. त्यामुळं जेस्टेशन पिरियड स्टडी करत असताना आपल्याला तो 3 ट्रायमेस्टरमध्ये स्टडी करायचा आहे. फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये 3 मंथ्स येणार, त्याच्यानंतरचे नेक्स्ट 3 मंथ्स हे सेकंड ट्रायमेस्टरमध्ये येणार, आणि लास्ट जो आहे थर्ड ट्रायमेस्टर याच्यामध्ये काय येणार? लास्टचे 3 मंथ्स येणार. याच्यामध्ये तुम्ही वीक्स थ्रूही काय करू शकता? लक्षात ठेवू शकता. पण ते लक्षात ठेवणं अवघड जातं किंवा आपल्या सिलेबसमध्ये वीक्सनुसार आपल्याला डेव्हलपमेंट दिलेली नाही. त्यामुळं वीक्सनुसार ठेवण्याची गरज नाही. फक्त आपण काय करू शकतो? ॲव्हरेज जे काही टाइम स्पॅन आहे की पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये काय येणार? 3 मंथ येणार, त्याच्यानंतर सेकंडमध्ये पुढचे 3 आणि लास्टमध्ये पुढचे 3. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे. तर हा प्रेग्नन्सी पिरियड आपल्याला स्टडी करत असताना प्रत्येक ट्रायमेस्टरमध्ये फिटस असेल, एम्ब्रिओ असेल किंवा मदर याच्यामध्ये काय चेंजेस होतात हा पॉईंट आपल्याला इथं काय करायचा आहे? डिस्क्राईब करायचा आहे. तसा हा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आहे. या डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चनमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे प्रेग्नन्सी पिरियडमध्ये फिटस कधी म्हणायचं आणि एम्ब्रिओ कधी म्हणायचं. लास्ट लेक्चरला मी सांगितलं होतं एम्ब्रिओ आणि फिटस याच्यामधला काय डिफरन्स आहे. तर पहा, प्रेग्नन्सी स्टार्ट झाल्यापासून जोपर्यंत 2 वीक्सची प्रेग्नन्सी आहे तोपर्यंत त्याला म्हटलं जातं एम्ब्रिओ असं म्हटलं जातं. जेव्हा हा एम्ब्रिओ युटेरसमध्ये येतो त्याच्यानंतर आफ्टर 2 वीक्स याच्यानंतर त्याला काय म्हटलं जातं? 2 मंथ्स पर्यंत त्याच्यानंतर त्याला म्हटलं जातं फिटस असं म्हटलं जातं. म्हणजे सुरुवातीचा पार्ट हा एम्ब्रिओचा येतो आणि त्याच्यानंतर काय होत असतं? फिटस डेव्हलपमेंट ही चालू होत असते. तर पहा, म्हणजे एम्ब्रिओ आणि फिटस मधला डिफरन्स समजला. लेक्चर पाहत असताना किंवा ऐकत असताना हे लेक्चर ऐकल्यानंतर किंवा ऐकण्याच्या आधी तुम्ही PDF मधलं थोडंसं वाचन जर केलं तर तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थितपणे समजतं. तर पहा, आता आपण पहिल्यांदा पाहूया फर्स्ट ट्रायमेस्टर की याचा ड्युरेशन दिलेला आहे फर्टिलायझेशन पासून 12 वीक्स पर्यंत. 12 वीक्स याचा अर्थ काय झाला? 3 मंथ्स झाले. हा जो पिरियड आहे त्याला म्हटलं जातं फर्स्ट ट्रायमेस्टर असं म्हटलं जातं. तर पहा, या फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये पहिल्यांदा रॅपिड चेंजेस होत असतात. हे रॅपिड चेंजेस मदर आणि त्याच्यासोबत फिटसमध्ये किंवा एम्ब्रिओमध्ये सुद्धा होत असतात. कारण पहिला जो पिरियड आहे ज्याला एम्ब्रिओ असं म्हटलं जातं, एम्ब्रिओ नंतर याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? फिटसमध्ये होणार आहे. तर पहिल्या 2 वीकमध्ये जे काही न्यूट्रिशन आहे हे न्यूट्रिशन डायरेक्टली सप्लाय हे एंडोमेट्रियम पासून होत असतं. म्हणजे एम्ब्रिओ हा न्यूट्रिशनचं ॲब्सॉर्प्शन हे डायरेक्ट एंडोमेट्रियम कडून काय करत असतं? घेत असतं. का? कारण इथं अजून प्लासेंटा फॉर्मेशन झालेलं नसतं. आफ्टर 3 मंथ्स प्लासेंटा फॉर्मेशन काय होत असतं? कंप्लीट होत असतं, आणि त्याच्यानंतर प्लासेंटा हा काय
काय करत असतो, चार्ज घेत असतो, न्यूट्रिशनचा असेल किंवा इतर ऍक्टिव्हिटीचा असेल. म्हणजे सुरुवातीच्या पिरियडमध्ये जे काही एम्ब्रिओ आहे, एम्ब्रिओ याचं डायरेक्ट इम्प्लांटेशन झाल्यानंतर डायरेक्ट एंडोमेट्रियमवर करून काय येत असतं, न्यूट्रिशनचं ॲब्सॉर्प्शन होत असतं. आता या फर्स्ट ट्रायमेस्टरमधली सगळ्यात मोठी जी ऍक्टिव्हिटी आहे की या प्रोसेसमध्ये किंवा या ड्युरेशनमध्ये नेमकं काय होतं, तर त्याला म्हटलं जातं ऑर्गॅनोजेनेसिस असं म्हटलं जातं. ऑर्गॅनोजेनेसिस म्हणजे काय, इथं ऑर्गनचं फॉर्मेशन होतं. म्हणजे 3 जर्म लेअर तयार झालेले आहेत गॅस्ट्रुलेशन प्रोसेसमध्ये आणि त्याच्यानंतर या जर्म लेअर पासून ऑर्गन फॉर्मेशन होणार, ज्याला म्हटलं जातं ऑर्गॅनोजेनेसिस. आता या ऑर्गॅनोजेनेसिस प्रोसेसमध्ये नेमकं काय होतं, तर याच्यामध्ये आर्म्स, हँड्स, फिंगर्स आणि टोजचं फॉर्मेशन होतं. हे इव्हेंट आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि हे पाठच करावे लागतात. तुम्ही एकदा दोनदा वाचल्यानंतर सहज इझिली काय होतात, लक्षात राहतात की या प्रोसेसमध्ये म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट आहे डायरेक्ट न्यूट्रिशनचा ॲब्झॉर्प्शनचा आहे. ते म्हणतो काय असणार आहे, एम्ब्रिओ असणार आहे. त्याच्यानंतर पुढे 2 वीक्स नंतर काय होणार आहे की त्याचं कन्व्हर्जन फिटसमध्ये होणार आहे. या ट्रायमेस्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट आहे ऑर्गॅनोजेनेसिस. ऑर्गॅनोजेनेसिसमध्ये ऑर्गन फॉर्मेशन होणार आणि या ऑर्गन फॉर्मेशनमध्ये आर्म्स, हँड्स, फिंगर्स आणि टोज असणार. पुढे ऑर्गॅनोजेनेसिस याचा अर्थ असा झाला, जे काही आपलं ह्युमन बिईंगचं जे अडल्ट स्ट्रक्चर आहे, हे अडल्ट स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असलेले सगळे ऑर्गन या फिटसमध्ये प्रेझेंट असणार आहे. पण हे रुडिमेंटरी फॉर्ममध्ये असणार आहेत. आला पॉईंट लक्षात. म्हणजे ऑर्गॅनोजेनेसिस प्रोसेसमध्ये अडल्टचं जे काही ह्युमन अडल्टचं जे काही स्ट्रक्चर आहे कम्प्लीट इथं काय असणार आहे, फॉर्म झालेलं असणार आहे, फक्त ते रुडिमेंटरी फॉर्ममध्ये असेल. त्याच्यानंतर महत्त्वाची इव्हेंट आहे की या ट्रायमेस्टरमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम कम्प्लिटली काय होते, फॉर्म होते. लक्षात ठेवायचं, इथं फक्त या ट्रायमेस्टरमध्ये काय होणार आहे, फॉर्मेशनचा पॉईंट महत्त्वाचा आहे. पुढच्या ट्रायमेस्टरमध्ये काय होणार आहे, डेव्हलपमेंट होणार आहे. तर सेंट्रल नर्वस सिस्टीम सगळ्यात आधी सेंट्रल नर्वस सिस्टीम हे काय होत असते, फॉर्म होत असते. अजून याचं वर्किंग थोड्या वेळाने काय होत असतं किंवा थोड्या ड्युरेशन नंतर काय होत असतं, वर्किंग चालू होत असतं. पुढे एक्सक्रिटरी सिस्टीम आणि सर्क्युलेटरी सिस्टीम यांचं वर्किंग चालू होतं. म्हणजेच इथं काय होत असतं की फिटसची मूवमेंट चालू होत असते, पण ही फिटसची मूवमेंट मदतला काय होत नाही, जाणवत नाही किंवा त्याचं सेन्सेशन होत नाही. पण अल्ट्रासाऊंडमध्ये काय होऊ शकतं, याचं हार्टबीट काय केले शकतात, काउंट केले जाऊ शकतात. त्याच्याचबरोबर एक्सक्रिटरी सिस्टीमचं सुद्धा वर्किंग इथं काय होतं, चालू होतं. म्हणजे ज्याला म्हणलं जातं सेंट्रल नर्वस सिस्टीम फॉर्म होते आणि एक्सक्रिटरी आणि सर्क्युलेटरी सिस्टीम ही काय होत असते, बिगिन्स होत असते. याच्यामध्ये ऑर्गॅनोजेनेसिसमध्ये आर्म्स, हँड्स, फिंगर्स आणि टोज यांचं फॉर्मेशन झालं. पुढे आता याच्यामध्ये फिटसची मूवमेंट सुद्धा चालू होते. आता ही मूवमेंट कोणती असते की ज्याच्यामध्ये माउथ ओपन आणि क्लोज आणि त्याच्यानंतर जे फिस्ट आहे म्हणजे आपली हाताची जी मूठ आहे ती काय होत असते, ओपन आणि क्लोज होत असते. म्हणजेच फिटसच्या मूवमेंटला इथं काय होतं, सुरुवात होतं की ज्याच्यामध्ये माउथ ओपनिंग आणि क्लोजिंग आणि त्याच्याचबरोबर फिस्ट याचं ओपनिंग आणि क्लोजिंग सुद्धा. सुरुवातीला पहा, जो एम्ब्रिओ 3 सेंटीमीटरचा असतो ते या डेव्हलपमेंटमध्ये फॉर्मेशनमध्ये याची जी लेंथ आहे ही 7 to 10 सेंटीमीटर इतकी काय होत असते, वाढत असते. पुढे आता हे झालं फिटसमध्ये चेंजेस. फिटसमधले चेंजेस काय सांगितले, डायरेक्ट न्यूट्रिशनचं ॲब्सॉर्प्शन. त्याच्यानंतर पुढे काय होणार, ऑर्गॅनोजेनेसिसचा पॉईंट. त्याच्यानंतर सिस्टीम काही काय होणार, त्याचं वर्किंग चालू होणार. पुढे जाऊन आता या प्रोसेसमध्ये सायमल्टेनियसली मदरमध्ये काय चेंजेस होत असतात. तर मदरमधला सगळ्यात महत्त्वाचा आणि जो विजिबल काय आहे डिफरन्स आहे तो कोणता असतो, मॉर्निंग सिकनेस असतो. या जेस्टेशन पिरियडमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल ही काय झालेली असते, सप्रेस झालेली असते. मेन्स्ट्रुअल सायकल सप्रेस झालेली याचा अर्थ कार्पस लुटियम आपलं काय करत आहे, काम करत आहे. त्यामुळे प्रोजेस्ट्रॉनची लेवल सुद्धा काय असते, हाय असते. कारण प्रेग्नन्सी पिरियड मेंटेन करण्यासाठी ज्या हार्मोनची गरज आहे किंवा जे प्रेग्नन्सी हार्मोन आहे ज्याला प्रोजेस्टेरॉन असं म्हटलं जातं, सुरुवातीला कार्पस लुटियम हे काय करणार आहे, हे प्रोजेस्टेरॉनची लेवल मेंटेन करण्याचं काम करणार आहे. त्यामुळे या प्रोजेस्टेरॉनच्या लेवलमुळं मदरमधल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काय होत असतात, ड्रास्टिक चेंजेस होत असतात. त्याच्यासोबत मॉर्निंग सिकनेस, त्यामुळे काय होतं की मदरमध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट आहे ज्याला म्हटलं जातं मॉर्निंग सिकनेस, की ज्याच्यामध्ये काय होतं, वॉमिटिंगचं सेन्सेशन
किंवा अशा पद्धतीचे जे एक प्रकारचा विकनेस, अशा पद्धतीचं चेंजेस दिसत असतात, ज्याला म्हटलं जातं मॉर्निंग सिकनेस असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये मॅटर्नल प्लासेंटा फॉर्मेशन हे काय होत असतं, स्टार्ट होत असतं. मॅटर्नल प्लासेंटा फॉर्मेशन म्हणजे नेमकं काय, तर न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्यासाठी, फिटसला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्यासाठी की जे काही कनेक्शन आहे याची इथं काय झालेली असते, सुरुवात झालेली असते. आणि हा जो प्लासेंटा आहे तो पुढे जाऊन काय करणार आहे, प्रोजेस्ट्रॉन सिक्रेशनचंच काम करणार आहे. पण या ह्याच्यामध्ये प्रोजेस्ट्रॉनची लेवल ही काय राहत असते, हाय राहत असते. म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये सुरुवातीला एम्ब्रिओ, त्याच्यानंतर त्याचं कन्व्हर्जन फिटसमध्ये झालं, त्याच्यानंतर मदरमध्ये नेमके काय चेंजेस होतात हा पॉईंट आपला क्लिअर झाला. त्याच्यानंतर म्हणजे पहिले सुरुवातीचे 3 मंथ्स संपल्यानंतर किंवा जस्टेशन पिरियड संपल्यानंतर सेकंड जो टर्म आहे ज्याला म्हटलं जातं सेकंड ट्रायमेस्टर असं म्हटलं जातं. सेकंड ट्रायमेस्टर हा जनरली 13 ते 26 वीक्सचा असतो. म्हणजे 12 वीकमध्ये फर्स्ट झालं, त्याच्यानंतर 13 वीक्सपासून 26 वीक्सपर्यंत हा काय आला, सेकंड ट्रायमेस्टर आला. आता सेकंड ट्रायमेस्टरमध्ये लक्षात ठेवायचं महत्त्वाचा इव्हेंट, एक ट्रिक, की याच्यामध्ये सुरुवातीला ऑर्गन फॉर्मेशन झालेलं आहे. आता इकडं डेव्हलपमेंट होणार आहे पुढचे. तर याच्यामध्ये नेमकं काय होतं, तर याच्यामध्ये तयार होणारं जे काही फिटस आहे हे जन्माला आल्यानंतर जे काही बाळ असतं त्याच्या अर्धी जी डेव्हलपमेंट आहे, ज्याला आपण म्हणतो न्यूबॉर्न बेबीमध्ये जे काही चेंजेस आहे, ज्याला म्हटलं जातं हाफ न्यूबॉर्न बेबी. म्हणजे याच्यामध्ये जे शेवटचं सेंटेन्स दिलेलं आहे, हाफ साईज ऑफ न्यूबॉर्न बेबी, म्हणजे जन्माला आल्यानंतर जे काही फुल्ली फॉर्म जे बेबी आहे त्याच्यापैकी अर्धी साईज ही सेकंड ट्रायमेस्टरमध्ये असणार आहे. तर याच्यामध्ये ही जी फेज आहे याला म्हटलं जातं रॅपिड ग्रोथ, की ज्याच्यामध्ये फास्ट ग्रोथ होत असते फिटसची. आणि या फिटसच्या ॲक्टिव्हिटी वाढलेल्या असतात आणि ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी मदरला काय होत असतात, जाणवत असतात. तर पहा याच्यामध्ये रॅपिड ग्रोथ आहे, डेव्हलपमेंट आहे, त्याच्याचबरोबर ॲक्टिव्हिटी फास्ट आहेत. आणि जो 10 सेंटीमीटरपर्यंत वाढलेला जो काही फिटस होता तो इथंपर्यंत किती होणार आहे, 30 सेंटीमीटर होणार आहे. तर त्याच्यानंतर इथं डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन कंप्लीट होतं. त्याच्याचबरोबर ह्युमन कोरिओनिक गोनॅडोट्रॉपिक जे काही हार्मोन आहे, हे हार्मोन कोण सिक्रेट करत असतं, ह्युमन कोरिओनिक गोनॅडोट्रॉपिक हे हार्मोन प्रेग्नन्सी हार्मोन आहे, की प्रेग्नन्सी पिरियडमध्ये हे हार्मोन सिक्रेशन होत असतं. तर या हार्मोनचं काय होत असतं, डिक्रीज लेवल होत असते किंवा डिक्लाइन लेवल होत असते. म्हणजे सेकंड ट्रायमेस्टरमध्ये हे हार्मोन काय होत असतं, डिक्लाइन कंडिशनमध्ये जात असतं. त्याच्याचबरोबर कार्पस ल्युटियम हे जे स्ट्रक्चर आहे हे रिग्रेस होतं आणि कार्पस ल्युटियमचा जो चार्ज आहे तो प्लासेंटा घेत असतं. म्हणजेच या प्रोसेसमध्ये प्लासेंटा फॉर्मेशन काय होतं, कंप्लीट होतं. आता इथं प्लासेंटा फॉर्मेशन झाल्यानंतर प्लासेंटाचं हे काम काय आहे, मेनली प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन करणं आणि प्रेग्नन्सी मेंटेन करणं. आता याच्यामधल्या ज्या काही ग्रोथमुळं किंवा त्याची साईज वाढल्यामुळं याच्यामुळं काय होऊ शकतं, या सेकंड ट्रायमेस्टरमध्ये डिलिव्हरी डेट सुद्धा एस्टिमेट केली जाऊ शकते किंवा वरच्या चेंजेसमुळे. कारण हार्टबीटचं सेन्सेशन चांगल्या प्रकारचं होत असतं, सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होत आहे, ब्रेन डेव्हलपमेंट सुद्धा चांगल्या प्रकारे होऊ शकतं. त्यामुळे एक एस्टिमेशन देऊ शकतात डॉक्टर की डिलिव्हरी डेट याच्यामध्ये काय केली जाते, सांगितली जाऊ शकते. त्याच्यानंतर बेबीची मुवमेंट सुद्धा काय आहे, आपल्याला अल्ट्रासाऊंड सोनोग्राफीमध्ये बेबीची मुवमेंट सुद्धा त्या मदरला काय होऊ शकते, जाणवू शकते. आता पहा इकडं ऑर्गॅनोजेनेसिस प्रोसेसमध्ये आर्म्स, फीट, टोज, फिंगर्स यांचं फॉर्मेशन झालं होतं. इकडं हा जो काही ड्रास्टिक चेंज आहे तो म्हणजे काय आहे, फॉर्मेशन ऑफ हेअर्स. म्हणजे हेडवरती म्हणजे स्काल्पवरती हेअर फॉर्मेशन होतं. त्याच्यानंतर ॲब्रो रिजेस, त्याच्यानंतर आय लॅशेस आणि त्याच्यानंतर पिना. हे काय आहे, महत्त्वाचा इव्हेंट आहे सेकंड ट्रायमेस्टरमध्ये. इकडं ऑर्गॅनोजेनेसिस झालं पण फॉर्मेशन ऑफ हेअर ही जी प्रोसेस आहे ही सेकंड ट्रायमेस्टरमध्ये होते. पुढे जाऊन सगळ्यात लास्टला काय आहे, हाफ साईज ऑफ न्यूबॉर्न बेबी. म्हणजे जन्माला आल्यानंतर जितकं बाळ असणार आहे त्याची हाफ साईज, म्हणजे पार्च्युरेशन प्रोसेसमध्ये डिलिव्हरी प्रोसेसमध्ये जे काही बाळ जन्माला येणार आहे त्याचं जे काही वेट आहे ते 3 kg असेल किंवा 4 kg असेल, त्याच्या हाफ kg हे काय असणार आहे किंवा जी साईज असणार आहे ही काय असणार आहे, अर्धी असणार आहे. त्यामुळं सेकंड ट्रायमेस्टरमधला महत्त्वाचा इव्हेंट लक्षात ठेवायचं की हाफ साईज ऑफ न्यूबॉर्न. याच्यामध्ये कोणता पॉईंट आपल्याला काय आहे, अवघड आहे, तर कोणताच पॉईंट अवघड नाही. तर याच्यामध्ये 7 to 10 सेंटीमीटर इतकी लेंथ दाखवली होती, इकडं 30 सेंटीमीटर आहे. इकडं कार्पस ल्युटियम हे काय करणार आहे, प्रोजेस्टेरॉन मेंटेन करणार आहे. इकडं कार्पस ल्युटियमचा जो चार्ज आहे तो कोण घेणार आहे, प्लासेंटा घेणार आहे. कारण प्लासेंटा फॉर्मेशन इथं काय होणार आहे, कंप्लीट होणार आहे. कार्पस ल्युटियम हे सुद्धा काय होणार आहे, डिजनरेट होणार आहे. प्रेग्नन्सी डिटेक्ट करणारं जे हार्मोन आहे ज्याला ह्युमन कोरिओनिक गोनॅडोट्रॉपिक हार्मोन, याची लेवल सुद्धा काय होणार आहे, डिक्लाइन होणार आहे.
मोस्टली या पिरियडमध्ये बेबीची ॲक्टिव्हिटी जी आहे ती काय असणार आहे, फास्ट असणार आहे, किंवा ज्याला बेबी मुवमेंट जी फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये स्लो होती ती इथं काय होणार आहे, फास्ट होणार आहे. म्हणून याला काय म्हटलं जातं, ॲक्टिव्ह पिरियड, बेबीचा ॲक्टिव्ह पिरियड किंवा फिटसचा ॲक्टिव्ह पिरियड असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर थर्ड ट्रायमेस्टर म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे, तर पहा याच्यामध्ये सेकंड ट्रायमेस्टर असेल किंवा फर्स्ट ट्रायमेस्टर असेल, याच्यामध्ये चेंजेस मदर असेल, फिटस असेल, याच्यामध्ये ड्रास्टिक चेंजेस झाले, पूर्णपणे काय झालेलं आहे, ऑर्गन फॉर्मेशन डेव्हलपमेंट झालेली आहे. आता थर्ड ट्रायमेस्टरमध्ये लक्षात ठेवायचं, इथे फक्त काय होणार आहे, बेबीचं वेट वाढणार आहे, लेंथ वाढणार आहे. का, प्लासेंटा फॉर्मेशन झालं आणि प्लासेंटामुळं काय झालेलं आहे, डायरेक्ट याच्यामध्ये कम्युनिकेशन फिटस आणि मदर यांच्या कम्युनिकेशनमुळं किंवा न्यूट्रिशनच्या सप्लायमुळं यांची फक्त काय होत राहणार आहे, ग्रोथ होत राहणार आहे. तर याच्यामध्ये जे फिटस तयार होणारे जे फिटस आहे हे 3 to 4 kg आहे. म्हणजे फुल्ली डेव्हलप्ड फिटस हे या ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे शेवटच्या 3 महिन्यामध्ये त्याचं जे वेट आहे हे 3 ते 4 kg पर्यंत जाणार आहे. त्याची जी लेंथ आहे ती 50 सेंटीमीटर पर्यंत जाणार आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा इव्हेंट की याच्यामध्ये ओपनिंग आणि क्लोजिंग ऑफ आयज होणार आहे. फुल्ली डेव्हलप्ड जे काही फिटस आहे किंवा बेबी आहे हे कशासाठी तयार असणार आहे, रेडी फॉर पार्च्युरेशन, ज्याला म्हटलं जातं डिलिव्हरी. जेव्हा फुल्ली डेव्हलपमेंट होत असते तेव्हाच नॅचरल डिलिव्हरी होत असते. हे आपण पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत. म्हणजेच या थर्ड ट्रायमेस्टरमध्ये कंप्लीट काय होणार आहे, फिटसची डेव्हलपमेंट होणार आहे. आता या फिटसच्या वाढलेल्या वेटमुळं किंवा लेंथमुळं मदरच्या युटेरसमध्ये नेमके काय चेंजेस होणार आहेत, तर हा सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट आहे थर्ड ट्रायमेस्टरमधला. तो कोणता, युटेरस हे एक्सपांड होणार आहे. युटेरस हे एक्सपांड होणार आहे कशामुळे, तर वाढलेल्या वेटमुळे आणि लेंथमुळे. आता युटेरस एक्सपांड झाल्यामुळं मदरमध्ये काय चेंजेस होत असतील, तर लक्षात ठेवायचं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याच्या आजूबाजूला काय आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे आणि पाठीमागे एक्सक्रिटरी सिस्टीम आहे. त्यामुळं ह्या सिस्टीम काय होणार आहेत, दबल्या जाणार आहेत. त्यामुळं काय होणार, समजा एक्सक्रिटरी सिस्टीमवरती जर प्रेशर जर आलं तर काय होणार, फ्रिक्वेंटली युरिनेशनचा प्रॉब्लेम होणार. डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती जर प्रेशर आलं तर कॉन्स्टिपेशन सारखे काय होणार आहेत, डिसऑर्डर्स होणार आहेत. म्हणजेच युटेरसच्या एक्सपान्शनमुळे एक्सक्रिटरी सिस्टीम आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम यांच्यावरती काय होणार आहे, इफेक्ट होणार आहे. आणि त्याच्याच बरोबर जे काही ऑर्गन प्रेझेंट आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम याच्यामधले ऑर्गन हे काय होणार, कॉम्प्रेस्ड होणार आहेत. आणि त्यामुळं एखाद्या पद्धतीचा डिसऑर्डर्स किंवा त्या पिरियडपर्यंत त्या मदरला काय होऊ शकतो, या युटेरसच्या एक्सपान्शनमुळे काय होऊ शकतो, त्रास होऊ शकतो. म्हणजेच फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टरमध्ये नेमके काय चेंजेस होतात, की सुरुवातीला एम्ब्रिओ, नंतर फिटस आणि त्याच्यानंतर मदरमध्ये काय चेंजेस होतात हे या प्रेग्नन्सी पिरियडमध्ये आपण पाहिले. तर शक्यतो याच्यावरती डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन विचारला जातो असं नाही, पण याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह टाईपचा क्वेश्चन हा काय केला जाऊ शकतो, विचारला जाऊ शकतो. त्यामुळं डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चनची तयारी करणं इथं काय आहे, गरजेचंच आहे. त्यामुळं प्रेग्नन्सी पिरियड हा याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात असं नाही. एकदा दोनदा वाचल्यानंतर आपल्या लक्षात राहतं की याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे की याची लेंथ किती वाढलेली आहे. लास्टला काय होणार आहे, 50 सेंटीमीटर पर्यंत याची लेंथ जाणार आहे. म्हणजे इथं आपला प्रेग्नन्सी पिरियड किंवा प्रेग्नन्सी किंवा जेस्टेशन पिरियड हा पॉईंट कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत प्लासेंटा. प्लासेंटा म्हणजे नेमकं काय, तर प्लासेंटा हे एक टेम्पररी कनेक्शन आहे की या कनेक्शनमध्ये आई आणि बाळ यांचं काय होणार आहे, कनेक्शन होणार आहे, किंवा ज्याच्या थ्रू न्यूट्रिशनचा सप्लाय आणि त्याच्याबरोबर तयार होणारे नायट्रोजनस मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट असतील किंवा वेस्ट प्रोडक्ट असतील हे काय होणार आहे, फिटस थ्रू मदरकडे ट्रान्सपोर्ट होणार आहे, ज्याला म्हटलं जातं प्लासेंटा. आता पहा इथे मी एक डायग्राम काढते. या डायग्राम मध्ये मी दाखवलेलं आहे इथे फिटसची पोझिशन. समजा हा फिटस आहे, फिटस आणि प्लासेंटा यांच्यामधलं जे कनेक्शन आहे, ही जी कनेक्शन किंवा कॉर्ड दाखवलेला आहे ज्याला म्हटलं जातं अम्बिलिकल कॉर्ड. अम्बिलिकल कॉर्ड, अम्बिलिकल कॉर्ड हे कुणामुळे तयार होतं, तर गॅस्ट्रुलेशन या प्रोसेसमध्ये आपण एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेनमध्ये यॉर्क सॅक दाखवली होती आणि त्याच्यानंतर एक प्रोसेस असते ज्याला म्हटलं जातं ॲलंटॉइड्स. तर या ॲलंटॉइड्स प्रोसेसमुळं किंवा या स्ट्रक्चरमुळं काय होत असतं, अम्बिलिकल कॉर्ड ही तयार होत असते. म्हणजेच या प्लासेंटा फॉर्मेशन, प्लासेंटा म्हणजे काय आहे, हे एक टेम्पररी कनेक्शन आहे फिटस टू मदर किंवा ज्याला म्हटलं जातं बेबी टू मदर यांच्यामधलं जे टेम्पररी कनेक्शन आहे ज्याला म्हटलं जातं प्लासेंटा. प्लासेंटा हा नेमका काय काम करतो, एंडोक्राइन ग्लँडचं काम करतो.
न्यूट्रिशन सप्लाय करण्याचं काम करत असतो, त्याच्याचबरोबर वेस्ट प्रोडक्टसुद्धा ट्रान्सपोर्टेशनचं काम करत असतो. म्हणजे प्लासेंटाचे फंक्शन आपल्याला परीक्षेला विचारले जातात. आता प्लासेंटाचं स्ट्रक्चर कसं असतं? प्लासेंटा हे 2 प्रकारचे असतात. ह्युमन हा एक असा इंडिव्हिज्युअल आहे की याच्यामध्ये 2 ऑर्गन याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत असतात फॉर्मेशन ऑफ प्लासेंटासाठी. तर याच्यामध्ये 2 प्लासेंटा का म्हटलं? कारण प्लासेंटा तयार होत असताना दोन्ही इंडिव्हिज्युअलची काय असते? गरज असते की याच्यामध्ये पहिलं जो आहे ज्याला म्हटलं जातं फिटल प्लासेंटा असं म्हटलं जातं, आणि दुसरा जो आहे ज्याला म्हटलं जातं मॅटर्नल प्लासेंटा. फिटल प्लासेंटा म्हणजे कोणता? त्याच्यासाठी मी हे डायग्राम काढले आहे. तर पहा, हा फिटस आहे. फिटस नेहमी अम्निओटिक कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असतो. म्हणजे ही जी बाउंड्री आहे ही कशाची झाली? अम्निओटिक कॅव्हिटीची झाली. या अम्निओटिक कॅव्हिटीमध्ये काय प्रेझेंट आहे? अम्निओटिक फ्लुइड प्रेझेंट आहे. अम्निओटिक फ्लुइड. अम्निओटिक फ्लुइडमुळे काय होणार आहे? त्यांना न्यूट्रिशन मिळणार, त्याच्याचबरोबर मॉइस्ट एन्व्हायरमेंट सुद्धा मिळणार आहे. पुढे अम्निओटिक कॅव्हिटी नंतर पुढची जी बाउंड्री आहे ज्याला म्हटलं जातं कोरिओन. कोरिओन हा एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन आहे जो एक्सक्रिशन आणि रेस्पिरेशन याचं सुद्धा काम करत असतो. आता लक्षात ठेवायचं, एक्सक्रिशन आणि रेस्पिरेशनचं काम करतो याचा अर्थ काय झाला? नायट्रोजनस मेटाबॉलिक वेस्ट प्रॉडक्ट आणि त्याच्याचबरोबर एक्सचेंज ऑफ गॅसेस ही कामं या कोरिओनला करावी लागणार आहे. तर पहा, फिटल प्लासेंटा तयार होत असताना हा जो सगळ्यात बाहेरचा जो लेअर आहे ज्याला म्हटलं जातं कोरिओन, हा कोरिओन काय करत असतो? या प्लासेंटाची निर्मिती करत असतो. म्हणजेच इथं या कोरिओनपासून काय तयार होत असतात? कोरिओनिक विलाय तयार होत असतात. म्हणजे हा जो फिटल प्लासेंटा आहे हा काय असणार आहे? एक डिस्क शेप्ड असणार आहे. इथपर्यंत एक प्रकारची काय तयार होत असते? एक चकती तयार होत असते किंवा डिस्क तयार होत असते. म्हणून या प्लासेंटाला डिस्कॉइडल स्ट्रक्चर असंही म्हटलं जातं. मी काय सांगितलं पहा, फिटल प्लासेंटा हा कोरिओनिक पासून तयार झाला म्हणून फिटल प्लासेंटाला म्हटलं जातं कोरिओनिक विलाय. कोरिओनिक विलाय. प्लासेंटामध्ये विलाय फॉर्मेशन होत असतं. हे जे विलाय आहेत याला म्हटलं जातं कोरिओनिक विलायस. यालाच म्हटलं जातं फिटल प्लासेंटा. आता मॅटर्नल प्लासेंटा काय आहे? मॅटर्नल प्लासेंटा याचा अर्थ युटेरस पासून ज्या काही ब्लड वेसल्स आहेत या कोरिओनिक विलायला काय होणार आहेत? अटॅच होणार आहेत. म्हणजे हा जो लेअर आहे तो कोणता आहे? एंडोमेट्रियमचा लेअर आहे. याला म्हटलं जातं मॅटर्नल प्लासेंटा. म्हणजे या प्लासेंटा फॉर्मेशनमध्ये 2 इंडिव्हिज्युअल किंवा 2 ऑर्गनच्या इंडिव्हिज्युअलची इन्व्हॉल्वमेंट आहे. एक तर फिटस आणि दुसरं मॅटर्नल. म्हणजे ह्या 2 इंडिव्हिज्युअलमुळे तयार झाला ज्याला म्हटलं जातं प्लासेंटा. आता हे एक कनेक्शन आहे. हा कोरिओनिक विलाय आहे आणि युटेरस आहे. यांच्यामध्ये पीट फॉर्मेशनमुळे इम्प्लांटेशन प्रोसेसमध्ये आपण पाहिलेलं आहे. या कनेक्शन हे कसं आहे? टेम्पररी कनेक्शन आहे. की टेम्पररी म्हणजे जेस्टेशन पिरियड संपेपर्यंत. या जेस्टेशन पिरियडमध्ये हे नेमकं काय काम करणार आहे? न्यूट्रिशनचा सप्लाय करणार आहे. तर हा जो अम्बिलिकल कॉर्ड आहे या अम्बिलिकल कॉर्डमध्ये 3 ब्लड वेसल्स आहेत. याच्यामध्ये 2 आर्टरीज आहेत आणि एक काय आहे? वेन आहे. एक वेन आहे. इथं या दोन्ही आर्टरीज ह्या डिऑक्सिजनेटेड ब्लड हे काय करणार आहेत? कॅरी करणार आहेत. आणि एक जी वेन आहे ही ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करणार आहे. म्हणजे इट सप्लाय ब्लड टुवर्ड्स द प्लासेंटा आणि हे काय करणार आहेत? या प्लासेंटाला या फिटसला ब्लडचा सप्लाय देणार आहेत. म्हणजे अम्बिलिकल कॉर्ड ही 3 ब्लड वेसलपासून तयार झाली. अम्बिलिकल कॉर्ड ही ॲलेंटाईज प्रोसेसपासून तयार झालेली आहे. हा जो फिटस आहे हा अम्निओटिक कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहे. अम्निओटिक कॅव्हिटी नंतर बाहेरचा जो पार्ट आहे ज्याला म्हटलं जातं कोरिओन, आणि कोरिओन प्लासेंटा फॉर्मेशन करतं म्हणून याला कोरिओनिक विलाय म्हटलं जातं. आणि कोरिओनिक विलाय इज अ पार्ट ऑफ फिटल प्लासेंटा. मॅटर्नल प्लासेंटामध्ये नंबर ऑफ किंवा रिचली काय आहे? ब्लड सप्लाय आहे. म्हणून याला काय म्हटलं जातं? हिमोसिल असंही म्हटलं जातं. म्हणजे इथं प्लासेंटा कुणामुळे तयार होतो? प्लासेंटाचं काय काम आहे? हे कन्सेप्ट आपले क्लिअर झाले. याच्यासोबत तुम्ही PDF वाचा, त्यामुळे याच्यावरती आपल्याला काय करता येईल? शॉर्ट नोट तयार करता येईल. इथं आपण आज थांबूया. नेक्स्ट लेक्चरला पुढचा पॉईंट पाहूया.